संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्या समोर मांडलेली आहे. खरं एकूण जर बघितलं तर केंद्रामध्ये महायुतीचं भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आहे. राज्यामध्ये महायुतीचं भाजप आणखी मित्र पक्षांचं सरकार आहे. आणि त्याच पद्धतीनं जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या पार्टीचं मेजॉरिटी जर झाली तर निश्चितपणानं आपल्या निवडून दिलेल्या उमेदवारांना मोठी संधी आहे. आपल्या तालुक्यामध्ये 2 मतदारसंघ मुख्यत्वे करून वाळवा आणि बावची हे मतदारसंघ शिवसेनेसाठी दिले गेले आणि दोन्ही मतदारसंघामधली परिस्थिती अत्यंत चांगली आहे. अगदी जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर आले होते. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्राची दिशा सांगितली. विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर शेतकरी असतील, महिला असतील, तरुण असतील, या सगळ्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून ज्या भूमिका राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून पार पाडतंय याचंही त्यांनी विवेचन केलं. खरं आपल्या समोर हा जो एक म्हणजे प्रत्येक घरामध्ये जे जे कामकाज केलेलं आहे या संदर्भातले पेपर जे आहेत प्रत्येक घरामध्ये दिलेले आणि त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोफत सोय, मोफत शिक्षण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला कुवत असताना सुद्धा आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. त्याचबरोबर पीएम किसान योजना आहे ज्या शेतीच्या अनुषंगाने मदत करणाऱ्या आहेत. केंद्र सरकारच्या ह्या योजना आहेत. नमो शेतकरी सन्मान योजना आहेत. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आहे. खरं आपल्याला सुद्धा कल्पना असेल की हुतात्मा बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जदारांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकानं आपल्या बँकेनं वाटप केल्यामुळं त्यामध्ये या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या हस्ते बँकेच्या सुद्धा अधिकाऱ्यांचा सत्कार झाला. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज आता 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप धारकांना वीज बिलातून सुद्धा सुटका आहे. अशा अनेक योजना आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्याचबरोबर लाडक्या बहिणीने तर अक्षरशः राज्याचं राजकारण बदललं आणि त्यामुळं आमचे सहकारी मंडळी ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्तानं जातात त्यावेळेला त्यांच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या सुद्धा पोहोचतात. तेव्हा लाडक्या बहिणींच्या संदर्भामधल्या योजना आणि महिलांनी पाठिंबा द्यायचा ही भूमिका जी घेतलेली आहे हे खूप मोठं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आमदार जास्तीत जास्त निवडून आले. त्याचबरोबर ज्या महापालिका नगरपालिका झाल्या त्यामध्ये नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आले. मेजॉरिटी त्यामुळे झाली आणि तीच भूमिका आता जे राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या ठिकाणी निवडणूक आहेत त्या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या गावाच्या आता मगाशी गौरवने सांगितलं की आता गटर आणि रस्ता ह्याच बरोबर मोठे रस्ते त्याचबरोबर MIDC आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्टँड खरं खूप वर्षांपासूनच्या या मागण्या आणि त्या सुद्धा परवा शिंदे साहेबांनी तिथं स्टेजवरून सांगितलं आणि शिवसेनेकडं उद्योग होत आहे. MIDCचा निर्णय हा उदय सामंत घेणार आहे. उदय सामंतांचं सुद्धा आपल्या नातं अत्यंत जिव्हाळ्याचं. मी ज्या प्रिन्स शिवाजी मराठा संस्थेमध्ये शिकलो
त्या संस्थेचे ते पण माझे विद्यार्थी आणि अत्यंत सकारात्मक त्यांची भूमिका असते. त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय म्हणजे हे काम झाल्याच जमा आहे आणि स्टँडचं सुद्धा कामकाज हे झाल्याच जमा आहे. खरं एकूण जर बघितलं तर वाळव्याच्या विकासाचं वाळव्याच्या एकूण जे स्थान आहे ते राज्याच्या देशाच्या नकाशावरती नेण्याचं काम पद्मभूषण नागनाथ अण्णांनी नेलं, त्यांच्या सहकार्याने नेलं. जो पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसनयर सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या माध्यमातून या भागातील वाळव्यातील शेतकरी कामगार यांच्या विकासाच्या दृष्टीनं पाऊल पडलं. हुतात्मा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मग हुतात्मा दूध संघाला, हुतात्मा बँक आपण काढली, हुतात्मा बाजाराला या संस्थांच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन गरजा भागवण्याच्या दृष्टीनं वाळव्याचं अर्थकारण आणि वाळव्याच्या परिसराचं अर्थकारण सुधारण्याच्या दृष्टीनं खूप मोठी मदत झाली आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणापासून पीजी पर्यंत शैक्षणिक काम आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. मुश्रीफ साहेब त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आलं आणि त्यांच्या सहकार्यामधून आपण किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, JNM असेल हे कोर्सेस, नर्सिंगचे कोर्सेस सुरू केले, फार्मसीचे कोर्सेस केले सुरू आणि शासनाच्या त्या ज्या योजना आहेत त्यामधून विद्यार्थिनींना आर्थिक सपोर्ट मिळाला. त्या सवलतीमधून, त्या शिष्यवृत्तीमधून अनेक विद्यार्थी ते शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं करिअर करतात. आणि मग या सगळ्या कामकाजामध्ये शिक्षण झालं, विकास झाला, MIDC येते, त्यामधून रोजगाराचे प्रश्न सुटायला मदत होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण वाळव्याचं जे वेगळेपण आहे ते अजून कसं वेगळं करता येईल आणि ठीक आहे आपल्याला विकासाचं या ठिकाणी करता येईल या दृष्टीने विचार करून, प्रस्ताव करून त्या मान्यता घेणं आता सोपं झालेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या सगळ्या मगाशी उमेदवार आपल्या समोर आले, नेते मंडळी समोर आले, त्यांनी जे आपल्या समोर जे मतं मांडलेले, विचाराची विजन दिलेलं आहे, त्याचं आपण अनुकरण करणं अत्यंत महत्वाचं. अगदी आपल्या हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून सुद्धा जवळपास 2.5-3 कोटी रुपये महिन्याला फक्त पगाराच्या अनुषंगाने परिसरामध्ये जातात. आणि त्याचबरोबर यंदा सुद्धा आपण 3500 रुपये उसाला दर दिला. बाकीच्या कारखान्याने किती दिला? काय बाकीच्याने आता आपण 3500 दिला आणि बाकीच्याने म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अर्थकारणाशी निगडीत आहेत. आपण आपलं दैनंदिन जीवन सुख समृद्ध करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. खरं एकूण या उमेदवारांच्या विजयाच्या अनुषंगानं बघा, आता इथं घरातल्या दादांचं सकाळपासून कामकाज चालू आहे, गौरव फिरतोय, स्नेहल आता जे आहे ते नवीन आता सगळ्या महिलांच्या पर्यंत फिरायचं काम चालू आहे, वहिनीने फिरायचं काम चालू आहे. त्याचबरोबर आता इथं केदार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी वीरधवल आहे. म्हणजे एकूण जर बघितलं तर सगळं नायकवडी कुटुंब इथं काम करतं. आपण सगळ्या मंडळींनी एक लक्षात घेतला पाहिजे की वाळव्याचं आणखी माझ्या कुटुंबाचं नातं हे अतूट आहे. आणि एकूण आतापर्यंत सातत्यानं वाळवेकरांनी माझ्या कुटुंबावरती प्रेम केलंय, अण्णांच्यावरती प्रेम केलंय, भविष्याच्या वाळव्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण एकत्रित राहणं, विकासाच्या दृष्टीने योजना आखणं, अगदी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा शेतीचे प्रश्न आहेत, उत्पादन वाढीच्या दृष्टीने AI टेक्नॉलॉजीचा उपयोग, निचरा प्रणालीचा उपयोग, ठिबक, अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या कामकाजाच्या दृष्टीनं आपण ह्या शासनाच्या मागं राहणं. आपल्याला परवा सुद्धा मी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेब निघालेले होते रात्रीचे मला वाटतं 11 वाजून गेलेले होते. गेट मधनं पळत आम्ही गेलो आणि हाक मारली साहेबांना. गाडीत बसताना ते थांबले, उतरले आणि त्या प्रपोजल वरती त्यांनी सह्या केल्या. अशा कामाच्या माणसाच्या मागे राहणं
कामाच्या माणसाला पाठिंबा देणं आणि आपली कामं करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता या निवडणुकीच्या निमित्तानं टिप्पणी करणारी पण मंडळी होती. काही आपल्या मंडळींनी त्या बाबतीमध्ये सांगितलं. खरं ह्याच्यापेक्षा विकासाला महत्वाचं आहे, विकास करणं महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपले तिन्ही उमेदवार तरुण आहेत. या बाबतीमध्ये तिन्ही उमेदवार तरुण आहेत आणि तुमच्या शब्दाला हो देणारे. अगदी आता कोण म्हटलं, मगाशी बोलताना बोललं कोण कॉन्ट्रॅक्टर आहे वगैरे काय, पण आपल्या कामांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी आणि त्या बिचाराची सगळ्याच्या ठिकाणी माता टेकवून त्यानं दाखवलं मला तिथं घटा पडल्या त्याचं. पण फक्त निवडणुकीलाच नाही, कायम तो आपल्या बरोबर प्रामाणिक. रघुअण्णांनी एकूण गावामध्ये सातत्यानं काय काय केलंय, वाळवा खेळ मगाशी पण काही मंडळींनी सांगितलं. पोपट तात्या खरं पाण्याच्या बाबतीत आमचं एकच त्यांना सूचना होती, पाणी कुठं अडचण येऊ नये. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, टाक्या क्लीन केल्या. 2-2 फुटाचा गाळ पाण्याच्या टाकीमध्ये गाळ. आणि मग माळी डॉक्टर, त्यानंतर पोपट तात्या सकाळी दिवस चालू. ते काय आधी पहिल्यांदा जॅकवेल मोटार आणि दुसरी गोष्ट महत्वाची, इलेक्ट्रिक विभागात तात्यानं काम केल्यामुळं कारखान्याचा इलेक्ट्रिक विभाग माहिती होता, ते काय लागतंय कुठे तात्या. म्हणजे या सगळ्या यंत्रणेचा उपयोग गावाच्या विकासासाठी करणं आणि त्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे ह्या पद्धत थोडक्यात सांगायचा हेतू काय की झालंय सगळं अटकलंय, मी लावलंय त्या. तर सगळ्यात महत्वाचं कसं आहे, आपल्याला माहिती नाही अलीकडं, पण TN शेषननी सगळ्या देशामध्ये ही आचारसंहिता काय आहे हे दाखवून दिली. ते कॅमेरे आणि जरा आता जरा कमी झालंय, जरा ढिलं झालंय, पण त्या TN शेषन म्हणजे सांगायचा हेतू असा की आता 10 वाजायला आले, 5-7 मिनिटं राहिले, तेव्हा आपण सर्वांनी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग, त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं आपलं संकुल अधिक कार्यक्षम आणि विस्तार करण्याच्या दृष्टीनं आपल्या भागातील युवकांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं, महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी विकासाच्या विचाराच्या मागे राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वांनी या दक्षता घेऊन आपल्याला माहिती आहे, आपण मला जिल्हा परिषदला निवडून दिलं त्यावेळेला कोण होतं आपल्या बरोबर, सत्ता नव्हती, नेते नव्हते, जनता होती. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरच्या मताधिक्याने तुम्ही काय केलं, निवडून दिलं आणि त्याचा निश्चितपणानं या गावातील या भागातील विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून त्याची मदत आहे. अनेक प्रस्ताव काय करायचे तर अडवले जायचे, जाणीवपूर्वक लेट व्हायचे, अशा सगळ्या गोष्टी. ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भामध्ये सुद्धा हा जुना प्रश्न, पण हा दडीस नेण्याच्या दृष्टीनं फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्याला मदत केली. त्यांनी फाईलवर सही केली आणि ते सगळे रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे. प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा माझं बोलणं झालं. त्यांनी या भागातला दर्जेदार आणि अत्यंत चांगला कसं ग्रामीण रुग्णालय होईल, लोकांच्या उपयोगाला कसं येईल, याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याची जबाबदारी माझी आहे असं सांगितलं. प्रकाश आंबेडकर साहेब हे आमचे कॉलेजचे मित्र आहेत, आपल्या इथं ते आलेले होते, पण त्यांनी आपल्याला शब्द दिलाय स्टेजवरनं सुद्धा की उत्कृष्ट पद्धतीचं ते काम होईल आणि त्याचा विस्तार आणि व्याप सुद्धा. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या विचाराचा राज्य सरकार आहे, मुख्यमंत्री साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आता खरं दुर्दैवानं अजितदादांचं निधन झालं, आपण पण मगाशी श्रद्धांजली घेतली. पण कामाचा माणूस, सकाळी 6 वाजल्यापासून काम चालू व्हायचं. परवाचं सुद्धा आपलं NCDCचं प्रपोजल जे आहे ते 7 वाजता मला बोलवून सांगितलं की पाठवून दिलंय तिथे. म्हणजे एकूण खरं नुकसान महाराष्ट्राचं झालं त्यांनी जाणं.
तेव्हा ह्या विचाराचे विकासाचा विचार करणाऱ्या ह्या सगळ्या मंडळींच्या मागे आपण खंबीरपणानं उभं राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण सर्वांनी विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि वाळव्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं आपण सहकार्याची भूमिका घ्यायची आहे. एवढंच बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल